नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजकाल टिश्यू साड्याचा ट्रेंड पाहायला मिळतो। टिश्यू साडी ही वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बघायला मिळते। टिश्यू साडी ही नाजूक असल्यामुळे त्यावर डिझाईन किंवा प्रिंट सुद्धा नाजूकच असते। या साड्या विणताना वापरण्यात येणाऱ्या जरीच्या धाग्यामुळे संपूर्ण साडीला ग्लॅमरस अशी चमक येते। या साड्या टिश्यू पेपर सारख्या पातळ असतात, म्हणूनच त्यांना टिश्यू साडी असे नाव पडले असावे। नाजूक, हलक्या फुलक्या आणि काही प्रमाणात पारदर्शक असणाऱ्या या साड्यांना स्वतःची एक खास नजाकत आहे। भारतीय पेहरावात चमक असणाऱ्या कापडांना पसंत केलं जातं। टिश्यू साडीत शिमर पॅटर्नची प्रचंड चर्चा आहे। शिमर साड्या सौंदर्यात कमालीची भर घालतात। टिश्यू साडी ही अतिशय सुंदर दिसते आणि ड्रेप केल्यावर देखील अगदी चापून चोपून बसते। प्लेन टिश्यूच्या साड्यांबरोबर संपूर्ण साडीवर विणलेल्या नक्षीच्या टिश्यू साड्याही सध्या खूप लोकप्रिय आहेत। सिनेतारकांना देखील या ग्लॅमरस साडीची भुरळ पडलेली दिसते। जान्हवीने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली हँडलूम टिश्यू साडी नेसली आहे। अँटिक गोल्ड जरी क्रेस्टेड बॉर्डर असणारी ही साडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। एखाद्या सणासाठी किंवा समारंभासाठी तुम्ही देखील अशी साडी नेसू शकता। दिसायला आणि नेसायला अत्यंत हलकी साडी तुमच्या सौंदर्यात भर घालेल हे नक्की। या सुंदर साडीसह जान्हवीने इंट्रिकेट एम्ब्रॉयडर्ड ब्लाउज घातला असून त्यावर बारीक वर्क करण्यात आले आहे। स्लीवलेस ब्लाउज आणि त्या साडीला तशाच वर्कचे डिझाईन असल्यामुळे ही साडी अधिक उठून दिसत आहे। तर डीपनेक ब्लाउजची फॅशन जान्हवीने अत्यंत स्टायलिश पद्धतीने कॅरी केली आहे। या साड्याच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर 2 ते 3 हजारापर्यंत खूप सुंदर अशी साडी तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकते। या साड्यांमध्ये शक्यतो आपल्याला सॉफ्ट रंगच बघायला मिळतात, जसं की सॉफ्ट पिंक कलर, पीच कलर, लाईट ग्रीन कलर, गोल्डन कलर, कॉपर कलर। टिश्यू साडीवर टेम्पल ज्वेलरी किंवा मग हँडमेड ज्वेलरी खूप सुंदर दिसते। त्याचबरोबर जर तुम्ही फ्लोरल ॲक्सेसरीज वापरून हेअरस्टाईल बनवली तर तुमचा लुक अधिकच खुलून दिसेल हे नक्की।